प्रकल्पग्रस्त आणि त्यांच्या वारसांसाठी एक गुड न्यूज समोर आली. प्रकल्पग्रस्तांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे प्रकल्पग्रस्त जमीनधारकांच्या वारसांना मोठा दिलासा मिळालाय. जमीन संपादन निवाडा दिनांकापूर्वी म्हणजेच डिसेंबर 2004 पूर्वी मूळ जमीन चालकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना आता स्वतंत्र प्रकल्पग्रस्त म्हणून लाभ देण्याचा निर्णय मदत व पुनर्वसन विभागाने घेतलाय. आता यापूर्वी काय व्हायचं की एकत्रित लाभ दिले जायचे, मात्र आता प्रत्येक वारसाला स्वतंत्र हक्क मिळणार आहेत. त्यामुळे ही त्या वारसदारांसाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे. वारसांना स्वतंत्र हक्काचा लाभ मिळणार. राज्य सरकारच्या नवीन निर्णयानुसार मूळ जमीन मालकाचा मृत्यू जर निवाड्यापूर्वी झाला असेल तर त्याची मुलं, मुली आणि पुढील पिढीतील वारस यांना स्वतंत्र घटक अर्थात स्वतंत्र युनिट म्हणून प्रकल्पग्रस्त मानलं जाईल. त्यामुळं आता त्या प्रत्येकाला स्वतंत्रपणे पुनर्वसनाचे लाभ मिळणार आहेत. त्याचबरोबर वारसदाराचाही मृत्यू झाल्यास त्यांच्या मुलामुलींनाही स्वतंत्र प्रकल्पग्रस्त म्हणून मानलं जाईल आणि त्यांनाही त्यानुसार लाभ दिला जाणार आहे. 65% रक्कम भरलेल्या प्रकरणांना दिलासा मिळणार. आता ज्या प्रकरणांमध्ये प्रकल्पग्रस्तांकडून 65% रक्कम भरून घेण्यात आली मात्र अजूनही जमीन वाटप झालेली नाही, अशा प्रकरणांना देखील या निर्णयाचा फायदा होणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांनाही गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. प्रकल्पग्रस्तांसाठीची जुनी पद्धत वादग्रस्त का ठरली? आता काय व्हायचं की पूर्वी मृत जमीन मालकांच्या वारसांना एकच युनिट मानलं जायचं आणि त्यांना एकत्रित लाभ दिले जायचे. बऱ्याचदा फक्त एका वारसाचं नाव प्रकल्पग्रस्त म्हणून नोंदवलं जायचं आणि इतर वारसांची नावं फक्त हक्कांमध्ये दाखल केली जायची. त्या पद्धतीमुळे काय व्हायचं की लाभांचं योग्य वाटप होत नव्हतं आणि राज्यभरात अनेक न्यायालयीन वाद तसेच तक्रारी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळं या प्रक्रियेत अधिक स्पष्टता आणण्याची गरज निर्माण झाली होती. महसूल नोंदीतील विलंबाची मोठी समस्या. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार भूसंपादन प्रक्रियेपूर्वी मृत्यू झालेल्या मूळ जमीन मालकांच्या वारसांची नोंद 7/12 उतार्यावर वेळेत होत नसायची. त्यामुळं काय व्हायचं की अनेक वारस पुनर्वसन लाभांपासून वंचित राहायचे. आता नवीन निर्णयामुळं अशा प्रकरणांमध्ये देखील वारसांना न्याय मिळणार आहे, त्यांच्या हक्काचं संरक्षण होणार आहे. एक युनिट संकल्पनेत काय बदल होणार आहेत? आता सरकारनं स्पष्ट केले की एक युनिट ही संकल्पना फक्त भूसंपादन निवाड्याच्या रकमेच्या वाटपापुरती मर्यादित राहील. पुनर्वसन अधिनियमांतर्गत प्रकल्पग्रस्त व्यक्तीचा दर्जा निश्चित करताना ही संकल्पना लागू होणार नाही. म्हणजे प्रत्येक पात्र वारसाला स्वतंत्र प्रकल्पग्रस्त म्हणून ओळख दिली जाणार आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितलंय की या निर्णयामुळे प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना विशेषतः मुलींना स्वतंत्र हक्काने लाभ मिळतील. तसेच राज्यभर एक समान आणि स्पष्ट धोरण लागू करण्यात आले. त्यांनी सर्व जिल्हा पुनर्वसन अधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि संबंधित महसूल अधिकाऱ्यांना सुधारित निर्देशानुसार आदेश पारित करून उर्वरित वारसांना लाभ देण्याचे निर्देश दिले आहेत. तर मंडळी, या प्रकल्पग्रस्तांच्या नवीन निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.